मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं ही मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे रवाना होणार आहेत। 27 ऑगस्टला अंतरवलीहून मुंबईकडे ते रवाना होणार आहेत। राज्यातील मराठा समाजाला जरांगे यांनी मोठं आवाहन केलंय। एक घर एक गाडी या संकल्पनेतून येण्याचं त्यांनी आवाहन केलंय। सोबत पाण्याच्या टँकर देखील घेऊन निघा, आरक्षणाचा विजय मिळवल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असं आवाहन जरांगेंनी केलंय। मनोज जरांगे पाटील हे बुधवारी सकाळी सोलापुरात आले होते। शासकीय विश्रामगृह येथे जरांगे यांनी मराठा बांधवांशी संवाद साधून पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसते। यावेळी जरांगे म्हणालेत, मराठ्यांना कोणी काटेनेही डिवचायचं नाही। मुंबईकडे मोर्चा जाताना मराठा समाजाच्या पोरांना कोणी काठीने देखील डिवचायचं नाही। पोलिसांच्या बळावर मराठा समाज बांधवांवरती अन्याय अत्याचार करणं बंद करा। आम्ही शांततेत येणार आहे। या अगोदर आम्ही शांततेत आलो आणि गेलो होतो। मराठ्यांनी वादग्रस्त काहीही करायचं नाही। जाळफोड दगडफेक अशी कृती करायच्या नाहीत। कुणी केलं तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या असंही जरांगेंनी स्पष्ट केले। जरांगे पुढे म्हणालेत, कोणीही अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करेल तो सरकारचा व्यक्ती असेल असं समजू। राज्य सरकारनं नाटकं करू नये। अंतरवली सराटी येथे जशी मारहाण केली तशी मारहाण करायची नाही। तुमचं तर कार्यक्रमच होणार आहे। तुमच्यामुळे मोदी सरकारचा देखील बट्टाबळ होणार आहे असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिलाय। 29 ऑगस्टच्या आंदोलनात जर काही चूक झाली तर त्याची किंमत मोदींना सुद्धा मोजावी लागेल। एकदा आमचे डोकं फुटले आहेत। आता आई बहिणीला जर धक्का लागला तर आता माफी नाही असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुती सरकारला दिलाय। 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला सज्जड दमही भरलाय। कल्याण झालंय, पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिलेले लेकरं पण आपलेच आहेत। त्यांच्यासाठी नोंद निघाल्या माणसांनी सुद्धा गाडी घेऊन जायचं। एका नोंदवाल्यांनी एक गाडी घेऊन जायचं। आणि दुसरा एक नारा आहे, एक घर एक गाडी, एक घर एक गाडी, हाही नारा सोलापूरनं ठरवलाय। काय कौतुक करावं सोलापूर जिल्ह्याचं। हे सकाळी 10 वाजल्यापासून मी उभा आहे, आणखीनही गर्दी हटायला तयार नाहीये। आणि मीडिया समोर बोलणं बाबा सोपं नाही। मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती, तुफान फुल चिरफाड करीत असते। त्यामुळे खरंच बोलावं लागतं। आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघतायत, तुमच्यापाशी खोटं नाही बोलतायत। फुल गर्दी झाली। मला तर वाटलं ही सभाच झाली आता, कारण मी सकाळपासून उभा आहे। आता किती वाजलेत माहित नाही, मला 12-1 वाजला असताना, आता 12:30-1 वाजलाय, म्हणजे 2.5 घंटे झाले लगातार बैठका सुरू आहेत। एक झाली की एक झाली की एक, 8-9 तर बैठका आतापर्यंत झाल्या असत्या। ही नारा चांगला आहे, महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी। म्हणजे ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे त्याने 4 व्हीलर, आणि ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्याने मोटरसायकल, ज्याच्याकडे मोठी गाडी त्याने मोठी घ्यायची, आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल त्याने मोटरसायकल घ्यायची। ट्रॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं। म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया आहे। रिक्षा असला तर आपण आपला रिक्षा घ्यायचा, ट्रक असेल तर आपण आपले ट्रक घ्यायचे, टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा, आपल्याकडे जे वाहन असेल, कॅन्टर असलं तर कॅन्टर घ्यायचा। ही एकदम सोपी मोहीम आहे।